कमिटीशी जॉईन होऊन 1.5 वर्ष होत आली आता आणि माझी कोच गीतांजली सनप मॅडम आहेत. आणि या कमिटीमध्ये आल्यानंतर माझं पूर्ण लाईफच बदललेलं आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण लाईफ बदलले. मी पहिली अशी नव्हतेच, कारण जेव्हा माझं कॅन्सरची सर्जरी झाली तेव्हा माझं वाढलेलं वजन इतकं होतं आणि त्याच्यामुळे त्याच्याबरोबर इतके प्रॉब्लेम्स मला होते, खूप म्हणजे खूप. खाली बसणं तर शक्यच नव्हतं. खाली बसले तर उठणं तर इम्पॉसिबल होतं. मी उठूच शकत नव्हते. जोपर्यंत मला कोणी हात देऊन उठवत नाही तोपर्यंत उठू शकत नव्हते. पण ज्यावेळेस मी या कमिटीला जॉईन झाले, सतत संतुलित आहार घ्यायला लागले आणि माझी एक्सरसाइज सुखाची सुरू झाली, तेव्हापासून इतके चेंजेस की मतलब मी सांगू शकत नाही एवढे चेंजेस झाले. ना मला आता कोणाची उठवायची गरज आहे, ना सपोर्टची गरज आहे, ना काही नाही. सगळं मी स्वतः माझं मला करते सर. दिवसभर एनर्जिक राहते. मला सर कॅन्सर झाल्यानंतर मला माहितीच नव्हतं की मला म्हणजे असं विश्वास होत नव्हता की मला कॅन्सर झाला. 1 महिना ऍडमिट होते सर हॉस्पिटलमध्ये. त्याच्यानंतर निदान झालं, त्याच्यानंतर सर्जरी झाली. केमोथेरपी चालू झाल्यानंतर असं माझं वजन 5-5 किलोनं वाढत होतं सर. प्रत्येक महिन्यात 5 किलो वजन वाढायचं केमोथेरपीसाठी. आणि त्याच्यामुळे इतकं म्हणजे माझं शरीर पूर्ण बरबाद झालेलं होतं. पूर्ण म्हणजे मला वाटलंच नव्हतं की मी एवढा योगा एक्सरसाइज करू शकते सकाळची. आपल्या कमिटीला जॉईन झाल्यानंतर मला विश्वासच बसत नव्हता की मी करू शकेन. की मी सकाळचं बघितलं एक्सरसाइज करताना, मी म्हणलं मी नाही करू शकत आहे, एक्सरसाइज म्हणजे होणारच नाही. मग माझे मिस्टर म्हणले करून तर बघ, ट्राय तर मारून बघ. पण आता मी ना कोचची एनर्जी मॅच करते. मी याचं श्रेय माझ्या कोचला आणि माझ्या सतत संतुलित आहारला देईल सर. कारण केक, बेकरी आयटम माझे सध्या सगळे बंद आणि मेन म्हणजे सतत संतुलित आहार रोज घेते. त्यामुळे मी ना एकदम फ्रेश आणि एकदम खूप छान आहे. थकवा येत नाही, काही नाही. कोण माझ्याकडे बघितलं तर म्हणत नाही आता की मी एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आले आणि हिला कधी कॅन्सर झाला होता. अशा लोकांना सांगितलं तर विश्वासच बसत नाही की मी जिवंत राहील की नाही याचीच मला गॅरंटी नव्हती सर. आणि हे पण फक्त या कमिटीशी जॉईन झाल्यामुळेच, नाहीतर माझं झालं नसतं सर.